पुढचे 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। उद्या मुंबई कोकणासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि खानदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज। दादर समुद्रातील पाणी थेट शिवाजी पार्कात। समुद्रातील भरतीमुळे शिवाजी पार्कात पाण्यासह कचरा सुद्धा। रायगडमध्ये एसटी चालकाची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी। प्रवाशांनी भरलेली बस थेट घातली पाण्यामध्ये। धुळ्यात व्यापाऱ्याचे 11 लाख लुटणाऱ्या 5 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। प्रतिस्पर्धी उमेदवार अर्चना पाटील मतमोजणी केंद्रावर अंगरक्षक नेल्याची तक्रार होती केली। निवडणूक आयोगावर दबाव नसेल तर 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यात विधानसभा मतदान होईल। जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य। निवडणुकांबाबत कुणीही गाफील राहू नये, कार्यकर्त्यांना सूचना। महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची रविकांत तुपकर यांच्याकडून घोषणा। तुपकरांची संघटना विधानसभेत 25 जागा लढवणार। पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत केली घोषणा। पंजाब हरियाणाची शंभू सीमा सध्या तरी जैसे थेच। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचाही निर्णय। बाजारात टोमॅटोचा भाव टिकून 4000 ते 5000च्या दरम्यान। टोमॅटोचे दर पुढील काळामध्ये टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता आणि त्यामुळे दरवाढीचा अंदाज। नागरिकांच्या खिशाला मात्र बसणार कात्री। घटलेली मागणी आणि व्यापारी विक्रीमुळे कापसाच्या भावात नरमाई। बाजार समित्यांमधील भाव 7000 ते 7700 रुपयांच्या दरम्यान। ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज। देशातील बाजारात सोयाबीनचे भाव दबावातच। आजही 4200 ते 4600 रुपयांच्या दरम्यानचा भाव। सोयाबीनची विक्री घटल्यामुळे भावावर झाला परिणाम। अफजल खानाच्या वधाचा पुतळा तयार। तर गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेच्या 202 विशेष गाड्यांची सोय। एलटीटी ते सावंतवाडी रोड आणि दिवा ते चिपळूण मेमू। सीएसएमटी ते रत्नागिरी एक्सप्रेसच्या दैनंदिन विशेष 36 फेऱ्या। 1 सप्टेंबरपासून 18 सप्टेंबरपर्यंत विशेष सेवा।